अभिदा, देविका, बोल तिच्याशी, बोल. हॅलो. हा अगं, तो माधवदाराचा मुलगा आर्चिस. हो, ओळख झाली आमची. त्यांनीच करून दिली. त्यानेच केला कॉल. आम्ही ना समुद्रावर फिरायला आलोय सहज. तू कशी आहेस? ठीक आहे. आई बाबा काही बोलले का? देविका? नाही, अजून तरी काही म्हणाले नाहीत ते. त्या दिवशी पण काहीच नाही बोललं का ते? मला पण ना काय बोलावं तेच कळत नव्हतं. पण हे दिवस कार्य संपलं ना की मीच विषय काढेन. हे लग्न होणार नाही असं कानावर आलंय. असं काही नाही, हे लग्न होणार असं वाटत तरी नाही. त्या दिवशी पाहिलं ना, एका शब्दाने कोणी बोललं नाही. किमान 2 शब्द तरी कोणी बोलायला हवं होतं ना. उलट सगळे माझ्याकडे असे पाहत होते जसं मीच हे सगळं केलं. ती वेळच तशी होती म्हणून कदाचित. आता परत आल्यावरही साधा फोन नाही की साधी विचारपूसही केली नाही कोणी. आता आपल्या मुलीच्या साखरपुड्यात हे सगळं झालं म्हणल्यावर माझ्या आई वडिलांनाही वाईट वाटलंच असेल ना. हे पहा, हे लग्न अण्णांनी ठरवलंय आणि आता ते गेल्यावर सगळ्यांना हे लग्न होऊच नाही असं वाटतंय. हे लग्न होणार. कोणी काही बोललं ना त्याच्याकडे लक्ष नको देऊ. मीच काढेन घरी विषय. तू काळजी नको करूस. ठीक आहे. आपण थोडा वेळ काढून कधीतरी भेटूयात का? म्हणजे तुझी हरकत नसेल तर. कळवते. भेटून आपल्याला सविस्तर बोलता येईल. ठीक आहे, ठेवते मी आता. काय कुणाचा फोन होतो? अभिराम रावाचो ना? काय गरज होती? झाली तितकी शोभा काय कमी झाली? निघताना बघितलंच नाही कसे वागले ते? काय झालं गो? हे काय लावला करत? तुमच्या लेकीलाच विचारा. सोयरीक जुळू केला होता ना नायकांची. तरी मी सांगत होतो नायकांची सोयरीक नको म्हणून. तो अण्णा नाही काय माणूस होतो अख्ख्या गावात माहिती असा. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. ग्रामसेवक म्हणून तुम्ही दबून गेलात. माझा जर ऐकला असता तर ह्यो आज दिवस दिसलो नसतो. अगो सगळं ठीक होतला असं तुमका वाटतं हो. पण ती माणसं लग्नात तयार होक नको. आणि अशा माणसांच्या घरात आपल्या मुलीक देण्यापेक्षा विहिरीत ढकलून दिलेली बरी. ह्या बघ देविका, आज तू काही बजावून ठेवतोय. ह्याच्या पुढे तू फोनवर बोलस का भेटाक केलंस तर गाठ माझ्याशी असा. हे रवलेले कपडे आहेत ना ते वाईट जरा धुवून घे.